सुशील मोहिते पाटील हे आज करमाळ्यामध्ये आहेत. भैया काय सांगाल? 2 दिवसावर विधान परिषदेचं मतदान आलंय. तुम्ही करमाळ्यामध्ये आलात. काय मतदारांच्या भेटी झाल्यात का? काय आंब्याचा सीझन चालू आहे आणि या आंब्याच्या सीझन मध्ये शेतकरी चांगले चांगले आंबे आपल्या दुर्डीमध्ये घेत असतो आणि माझी आंब्याची दुर्डी पेटी ही भरत चाललेली आहे हळूहळू हळूहळू. आणि मला खात्री आहे की चांगल्या दर्जाचे आंबे सगळी माझी पेटी पूर्ण होणार आहे येत्या 18 तारखेला जे मतदान आहे त्या दिवशी. विधान परिषदेमध्ये चमत्कार घडेल? बघा काय होतंय 22ला ज्या दिवशी निकाल आहे त्या दिवशी आपण पहा. शरद पवार गटाचे तिन्ही आमदार नाराज होते. त्या संदर्भात काय तुमची परत त्यांच्यानंतर भेट किंवा फोन काय चर्चा झाली? मी त्या दिवशी सांगितलं, आज पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की मला या लोकसभेचं खासदार म्हणून निवडून देत असताना या मतदारसंघातील जे मतदार आहेत त्यांनी मला धैर्यशील मोहिते पाटील म्हणून निवडून दिलेलं नाही. त्यांनी मी या ठिकाणी पुरोगामी विचाराचा वारसा डोक्यावर घेतला. त्याच पद्धतीनं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचं नेतृत्व मी मान्य केलं. म्हणून या मतदारसंघातल्या 6,22,213 मतदारांनी मला या ठिकाणी निवडून दिलेला आहे. आणि निवडून दिल्यानंतर त्या मतदारांच्या विश्वासाला मला कुठं तडा जाऊन द्यायचा नव्हता. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली ती जबाबदारी मी या विधान परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करतोय. करमाळा तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांचे प्रश्न रखडलेले आहेत. तसेच विजेच्या देखील मोठ्या समस्या शेतकऱ्यांना जाणवत आहेत. नेमकं या संदर्भात निवडणुकीमुळे दुर्लक्ष होतंय का? 100% निवडणुकीमुळे याकडे दुर्लक्ष होते. ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 6 ते 9 मोठ्या प्रमाणावर भारनियमन चालू आहे. अगदी मार्च महिन्यापासून परीक्षा कालावधीत सुद्धा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर हाल सोसलेले. शेतकऱ्यांना संध्याकाळी दुधाची वेळ असते त्यावेळेस ह्या गोष्टींना चारा कापून जनावरांना खायला घालायचं असते. रात्री पाणी द्यायचं असते पिकांना. एकतर या ठिकाणी पावसाळा लांबलेला आहे. या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा अत्यंत दुर्लक्ष शासन याच्याकडे करत आहे. पालकमंत्री स्वतः या विधान परिषदेला प्रत्येक मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदाराच्या भेटी घेतात. ग्राउंडवर पालकमंत्री आले चित्र पाहायला मिळते. त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? ते राज्याचे मंत्री महोदय आहेत, त्यांच्याकडे 600 मत आहेत. मी काय फक्त 16 मताचा मालक आहे. 16 मतावर मी माझा प्रवास सुरू केलेला आहे. 16 मतांच्या आकडेवारीत काय वाढ झाली का त्या संदर्भात? नक्कीच वाढ झालेली आहे आणि तुम्हाला 22 तारखेला ते दिसून येईल. आपण पाहतोय की जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे आहे ते स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायतीला निधीमध्ये समान वाटप केलं जात नाही. या संदर्भात इस्लामपूर ग्रामपंचायतीने जे आहे ते कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे. त्या संदर्भात काय प्रतिक्रिया असणार? इस्लामपूर ग्रामपंचायतीने हायकोर्ट कोल्हापूर बेंचला डीपीडीसीचा जो बेकायदेशीररित्या वाटप केला गेलेला निधी आहे याच्या बाबतीतली तक्रार केलेली आहे. त्याच पद्धतीनं अनेक नगरसेवक सुद्धा हायकोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत, नगरपालिका जाण्याच्या तयारीत आहेत की जो निधी डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य असतील, ग्रामपंचायत असेल, त्याच पद्धतीनं नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या घटनेप्रमाणे त्या निधीचं वितरण व्हायला पाहिजे होतं. त्या पद्धतीनं वितरण होताना दिसत नाही. आणि वारंवार आम्ही कलेक्टर महोदयांनाही तक्रारी केल्या होत्या की खाली तुमच्या अधिकारी जेवढे आहेत ते मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतायत आणि भ्रष्टाचार करून नियम सगळे धाब्यावर बसवून निधी वाटतायत. सगळ्यात शेवटी ग्रामपंचायत असो, नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो, इथं सुद्धा जे लोकप्रतिनिधी निवडून गेलेले आहेत ते सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेले आहेत. आणि त्यांनी विहित नमुन्यात कायदेशीर पद्धतीनं प्रस्ताव जे सादर केलेले आहेत ते शासनाच्या नियमानुसार वाटप करायला केले गेले पाहिजे होते. आणि हे अनियमितता प्रचंड प्रमाणावर यामध्ये दिसून आलेली आणि या अनियमिततेमुळे ग्रामपंचायतींनी ठरवलं कोर्टामध्ये जायचं आणि कोर्टाने ती केस दाखल करून घेतलेली आहे. आणि निश्चितच मला खात्री आहे की त्या ग्रामपंचायतींना हायकोर्टाच्या माध्यमातून न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला अजून एक आवर्जून या ठिकाणी गोष्ट सांगायची आहे की एवढा जिल्हा परिषदेमध्ये भ्रष्टाचार
झालेला आहे या ठिकाणी. तिथं जे ॲडिशनल CO बसलेले आहेत, यांनी DPDCचा निधी वाटताना मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे. शासनाचे कोणतेच निकष पाळलेले नाहीत. या बाबतीतली मी 8 वेळा तक्रार आजपर्यंत कलेक्टर महोदयांकडे केलेली आहे. कलेक्टर महोदयांनी मला सांगितलं की मी नोटीस काढलेली आहे, तर त्याच्यावर नक्कीच कारवाई करेन. मी पण शांततेत चाललेलो आहे की कायदेशीर मार्गाने जावे. आज मी शेवटचं कलेक्टर महोदयांना पत्र लिहिणार आहे आणि जर कलेक्टर महोदयांनी या बाबतीतल्या चांगल्या पद्धतीनं या सगळ्या ग्रामपंचायतींना, जिल्हा परिषद सदस्यांना, महानगरपालिका सदस्यांना, नगरपालिका सदस्यांना त्यांचा अधिकार मिळत नसेल, त्यांच्या अधिकारातून निधी वाटप केला जात नसेल, मनमानी पद्धतीनं जर या ठिकाणी कारभार होणारा असेल तर हे चुकीचं आहे. कोर्टात तर आम्ही गेलेलोच आहोत, परंतु मला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे, मी लोकसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित करणार आहे की आम्ही 8-8, 9-9 वेळा जर पत्र देऊन कारवाई होत नसेल, लोकांना न्याय मिळत नसेल, तर हे अत्यंत दुर्दैव आहे. माझी सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, नगरपालिका सदस्यांना विनंती आहे की तुमच्या न्याय हक्कासाठी आम्ही भांडतोय, त्यामुळे विचार करून आपण मतदान करावं. आपण पाहतोय की रवींद्र चव्हाण आले होते त्यावेळेस करमाळ्यातील जे सर्व विरोधक राजकीय पदाधिकारी त्या बैठकीला हजर होते, त्यावरती काय प्रतिक्रिया असणार? मी तुम्हाला सांगितलं मागाशी की मला 6,22,213 मतदारांनी निवडून दिले. मी माझ्या मतदारांना बांधील आहे आणि मतदारांच्या ज्या मनात चाललेलं आहे, मतदारांच्या या जिल्ह्यातल्या सर्व मतदारांच्या मनात जे चाललेलं आहे तेच मी करतोय. कोण काय करते मला ह्याच्याशी खोलात जायचं नाही, तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी माझ्या मतदारांना बांधील आहे. ज्या विश्वासाने मला निवडून दिले, मी या पदावर काम करतोय, तर त्यांच्या सर्वसामान्य जनतेच्या मतांवर जे निवडून आले त्या पद्धतीनंच मी काम करणार. करमाळ तालुक्यातील अनेक रस्त्यांचे प्रश्न रखडलेले आहेत, अनेक रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. निधी देखील अद्याप कुठल्या याला मिळालेला पाहायला मिळत नाही. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी ज्यावेळेस पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यावेळेस संगोबा पुलाला मोठ्या प्रमाणात निधी देऊ असं देखील त्यांनी सांगितलं होतं, परंतु त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष केलं जात आहे. त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? निश्चितच त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाते आणि शासनाकडे त्या वेळ नाही आहे लक्ष द्यायला. संगोबाचा जो पूल आहे करमाळा तालुक्यातला, पुरात बुडालेला होता. मी स्वतः येत्या अधिवेशनामध्ये गडकरी साहेबांकडे केंद्राच्या योजनेतून ते घ्यावं अशी विनंती करणार आहे. अजून देखील त्या अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या जे आहे ते दुष्काळी जे अतिवृष्टी झाली होती त्याचं देखील अनेक शेतकऱ्यांचं अनुदान देखील रखडलेलं आहे. जमिनी खरवडून गेलेलं देखील अद्याप अनुदान मिळालेलं नाही अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. त्यावर काय? निश्चितच जे गेल्या वर्षी महापूर आला सेना नदीला, त्यात करमाळा माढा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची हानी झाली. पिकांची हानी नाही तर जमीन सुद्धा खरडून गेल्या, कुठं बंधारे फुटले, जमिनी वाहून गेल्या, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. वारंवार पाठपुरा आम्ही तहसील ऑफिसला करतोय की या लोकांची नुकसान भरपाई द्यावी. तहसीलदारांनी सांगितलं की जिथं जमिनी खरडून गेलेले शासनाने निकषाप्रमाणे निधी दिलेला आहे, परंतु शासनाच्या निकषापेक्षा कित्येक पटीनं नुकसान शेतकऱ्यांचं यामध्ये झालेलं आहे. तर मी शासनाकडे सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. शासनालाही विनंती राहील, तुम्ही ग्राउंडवर माणसं पाठवा, त्याचा नीट अभ्यास करा आणि या शेतकऱ्यांना या जाचातून बाहेर काढा. माळशेज तालुक्यातील तांदळ या ठिकाणी जी दुःखद घटना घडली त्या संदर्भात काय? माळशिरस तालुक्यात जे दुर्घटना घडली त्या बाबतीत मला आवर्जून सांगायचं आहे की गेले 2 वर्ष सातत्याने मी सातारा, मसवड, पिलीव, पंढरपूर हा जो रस्ता आहे त्याच पद्धतीनं पंढरपूर ते कुर्डवाडी आणि मसवड, अकलूज ते टेंभुर्णी असे हे नॅशनल हायवे म्हणून जाहीर झालेले रस्ते आहेत. या रस्त्याचा नॅशनल हायवे न करता तो निधी त्यांनी राज्य शासनाला दिला आणि राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या रस्त्याची कामं झाली आणि अनेक ठिकाणी कामं अर्धवट स्थितीत आहेत. अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी धोकादायक वळण आहे, विहिरी आहेत, कॅनॉल आहेत, अशा ठिकाणी कुठं बॅरिगेटिंग नाही आहेत.
यासंबंधी मी गेल्या वर्षी 2025 साली संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अनेक बैठका घेतल्या. अगदी मुंबईत जाऊन मी त्या ठिकाणी बैठका घेतल्या अधिकाऱ्यांबरोबर. नुसतं आश्वासनं 2 वर्ष झाले चाललेले की आम्ही ती पूल कंप्लीट करू, जे काही रस्त्याच्या कडेला धोकादायक वळणं आहेत किंवा विहिरी आहेत या ठिकाणी बॅरिकेटिंग उभं करू, परंतु अद्याप कोणतीही गोष्ट घडलेली नाही आहे. दर महिन्याला एक ॲक्सिडेंट, या मी ज्या रस्त्यांची नावं घेतली या सर्व रस्त्यांवर ॲक्सिडेंट होतात आणि आत्तापर्यंत नाही म्हणलं तरी 25 ते 30 लोकांचा मृत्यू झालेला आहे. याला अधिकारी जबाबदार का शासन जबाबदार का कॉन्ट्रॅक्टर जबाबदार? या सगळ्यांनी या पीडित नातेवाईकांचं आयुष्य करती माणसं घरातनं गेलेली आहेत. ह्या सगळ्यांच्याकडून पैसा वसूल करून त्यांना दिला गेला पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच आपण पाहतो की हे होते खासदार भैया देवसिंग मोहिते पाटील यांनी जे आहे ते येणाऱ्या सोलापूर विधान परिषदेमध्ये आपल्याला जो आहे तो चमत्कार देखील पाहायला मिळणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिलेली आहे. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.